नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीएमसी नांदेड बघा पिऊन बघा या ठिकाणी या पदासाठी बघा अतिसंभाव्य या ठिकाणी पेपर घेतलेला आहे। या पेपरमधील सर्व बघा प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या बघा 36 या ठिकाणी बघा जिल्ह्यांची एकूण संख्या आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। बघा कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील, हरिपूर बघा या ठिकाणी कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम होतो। प्रश्न क्रमांक चौथा बघा, मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे। मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, मार्लेश्वर बघा हा धबधबा रत्नागिरी या बघा या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये तांब्याचे बघा सर्वाधिक साठे आढळतात। महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वात अधिक या ठिकाणी तांब्याचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते। बघा ओडिया ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, ओडिया बघा ही भाषा प्रामुख्याने ओडिसा या राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं। बघा भारतामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 1 राहील, राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, आरवली पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं। बघा आरवली बघा या पर्वतामधलं सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे। बघा आरवली बघा पर्वतामधलं सर्वात उंच शिखर म्हणजे बघा गुरु शिखर बघा या बघा गुरु शिखर बघा हे आरवली बघा या पर्वतामधलं सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी बघा कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। बघा या ठिकाणी गुजरात बघा या राज्याला सर्वाधिक समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं। बघा तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे। बघा गुजरात बघा हे राज्य बघा तेलबियाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बघा प्रामुख्याने आढळतो। बघा झूम हा शेतीचा प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो। बघा झूम बघा हा शेतीचा प्रकार बघा प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। इंद्रावती बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा इंद्रावती बघा हे अभयारण्य छत्तीसगड बघा या राज्यामध्ये या ठिकाणी इंद्रावती या ठिकाणी हे अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे। कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उत्तर अमेरिका बघा या खंडामध्ये कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश आहे।
दुसरा क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा, बघा खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं जन्मगाव आहे? बघा गोपाळ गणेश आगरकर बघा यांचं या ठिकाणी टेंभू सातारा हे त्यांचं या ठिकाणी बघा या ठिकाणी जन्मगाव आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा काकोरी, बघा या गटाचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केले? बघा काकोरी, बघा या गटाचं नेतृत्व हे खालीलपैकी कोणी केले होते? बघा चंद्रशेखर आझाद यांनी बघा काकोरी या गटाचं त्यांनी बघा नेतृत्व हे केले होते। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील महर्षी बघा वीरा शिंदे यांनी बघा भारतीय या ठिकाणी बघा अस्पृश्यतेचा प्रश्न हा त्यांनी बघा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा हिंद स्वराज्य, बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा हिंद स्वराज्य, बघा हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणाचं आहे? बघा हिंद स्वराज्य, बघा हे आत्मचरित्र बघा महात्मा गांधी यांचं या ठिकाणी बघा आत्मचरित्र आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा राज्यांचा महाधिवक्ता यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कलम 165 बघा हे राज्यांचा महाधिवक्ता यांच्याशी संबंधीचं कलम आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा मूलभूत हक्क, बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा मूलभूत हक्क, बघा ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा मूलभूत हक्क, बघा ही संकल्पना अमेरिकेच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा कायद्यासमोर समानता यांच्याशी संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा कायद्यापुढे बघा समानता यांच्याशी संबंधीचं कलम म्हणजे कलम 14 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा मोहिनीअट्टम, बघा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? मोहिनीअट्टम, बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा मोहिनीअट्टम, बघा हे लोकनृत्य केरळ या राज्याशी संबंधित आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे? पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा पंडित शिवकुमार बघा शर्मा हे संतूर वादक या वाद्य प्रकाराशी ते संबंधित आहेत। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय हवाई दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा दिल्ली या ठिकाणी बघा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा ब्रिगेडियर, बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधीचं पद आहे? ब्रिगेडियर, बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलाशी संबंधित आहे? बघा भूदल यांच्याशी संबंधीचं या ठिकाणी पद आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या एका देशाकडून राफेल हे लष्करी विमाने खरेदी केली? बघा भारताने कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी केली होती? बघा या ठिकाणी फ्रान्स देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? नोबेल पुरस्कार बघा विजेत्या पहिल्या भारतीय महिला खालीलपैकी कोण आहेत? बघा मदर तेरेसा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। दुसरा क्रमांक पुढचा बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता? बघा सन 1948 या वर्षी बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा बघा संमत करण्यात आला होता। दुसरा क्रमांक पुढचा बघा युनेस्को यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा पॅरिस बघा या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा? पर्यावरण संरक्षण हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे? बघा सन 1986 या वर्षी बघा पर्यावरण संरक्षण हा कायदा संमत करण्यात आलेला तो कायदा आहे। दुसरा क्रमांक पुढचा बघा पंचायत राज बघा हे स्वप्न खालीलपैकी कोणाचे होते? बघा पंचायत राज बघा हे स्वप्न खालीलपैकी कोणाचे होते?
तर महात्मा गांधी यांचं बघा या ठिकाणी पंचायत राज हे त्यांचं या ठिकाणी स्वप्न होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक चिमणी दिवस खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील.